नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये तुमचं परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या लेक्चरमध्ये बाळांनो पहा की जो परवा सिलेबस जो 25% महाराष्ट्र बोर्डने रिड्यूस केला त्याचं थोडंसं विवेचन केमिस्ट्री या सब्जेक्टसाठी आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये करणार आहे. त्याच्या आधी केमिस्ट्रीचं विवेचन करायच्या आधी काही जे काही नॉर्मल सगळ्यांच्या डोक्याचे काही डाऊट्स आहेत. डाऊट्स कशासाठी आहेत? आपण प्रत्येक गोष्टीला थांबलो होतो, म्हणजे इंग्लिशला आपण थांबलो होतो, आपण आयटीला थांबलो होतो, आपण त्या ठिकाणी जिओग्राफीला थांबलेलो होतो. तर वास्तविक पाहता पहा आयटी सब्जेक्ट कंप्लीट करण्यासाठी आयटी लेक्चर्स आपल्याला आत्ताही अवेलेबल आहे. आयटी सब्जेक्ट आपल्याला कंप्लीट करण्यासाठी 1.5 ते 2 महिने फक्त लागणार आहेत. जिओग्राफीचे लेक्चर्स जे काही कंप्लीट करायचे आहेत त्या ठिकाणी आपल्याला 1.5 ते 2 महिने फक्त वेळ लागणार आहे. राहिला प्रश्न इंग्लिशचा की ज्याच्यामध्ये ग्रामर आणि जे काही बाकीचे स्किल्स असतात, फॉर एक्झाम्पल स्टोर रायटिंग असू दे किंवा व्हॉकॅब्युलरी मध्ये एखादा कुठला गोष्ट असू दे, कॉम्पोजिशन असू दे, या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करून देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा सिलेबस तुमचा पाठीमागे राहणार नाही याची मी तुम्हाला परत एकदा ग्वाही देतो. आणि आपण आता काय करणार आहोत? जुलै महिना संपला. आज जर आजचा पेपर जर तुम्ही बघितला असेल तर अनलॉक 3 जो आपण पार्ट बघणार आहे त्या अनलॉक 3 मध्ये लोकमत मध्ये आज पहिल्याच पेज वरती असं दिलं होतं की शाळा, महाविद्यालय, जिम आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, बार, रेस्टॉरंट वगैरे जे आहे ते अजूनही बंद राहतील. समजून घ्या काय म्हणते की ज्यावेळी कोरोना संपेल त्याच वेळी शाळा, कॉलेज चालू करायची परमिशन देतील आणि मे बी आमच्या म्हणण्यानुसार ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 2 महिने परत अजून जातील. लक्षात घ्या, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन्ही महिने या ठिकाणी पूर्णपणे लॉकडाऊन मध्ये जातील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. जर त्याच्या आधी ओपन झालं तर वेल अँड गुड आहे. जर नाही ओपन झालं तरी तुम्ही तुमची मानसिकता ढळून न देता व्यवस्थितपणे लेक्चर अटेंड करणं हे अतिशय गरजेचं आहे. मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की परवाची जी टेस्ट झाली त्यामध्ये नीट मध्ये जो हायेस्ट आहे तो 616चा हायेस्ट आपल्याला मिळाला. लक्षात घ्या, 720 पैकी. याचा अर्थ हा बेटर स्टडी चाललेला आहे. जो निकाल लागला 12वीचा त्याच्यामध्ये थोडंसं जर तुम्ही बघितलं तर आमची विद्यार्थिनी सानिका कलबुर्गी 96.62% मार्क घेऊन माझ्या माहितीनुसार ती बोर्डात पहिली आहे. ओके, लक्षात घ्या की टोटल जे विद्यार्थी 90%च्या पुढे गेले, ज्या विद्यार्थ्यांचा आम्हाला निकाल आला 85 ते 90% मध्ये भरपूर विद्यार्थी आहेत. 89 ते 90% मध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी राहिलेले आहेत. तर या ठिकाणी हा विषय घेत असताना मला सांगायचं तुम्हाला एवढं की परीक्षा 30 होती, क्वेश्चन तेच होते, शिकवणारे तेच होते, पण एकाला मार्क्स पडले 716 आणि एकाला मार्क्स पडले 350. समजून घ्या याचा अर्थ काय होतो की आपण त्या ह्याच्याकडे कसं बघतो. मी परत एकदा रिकॉल करतोय की तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकून या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे, त्या विश्वासाला तडा आम्ही जाऊन देणार नाही. परंतु आम्ही ज्या गोष्टी सारख्या सारख्या तुम्हाला सांगतोय त्या गोष्टी जर तुमच्यापासून नाही आल्या तर मात्र रिझल्टला त्या ठिकाणी आपल्याला मार बसण्याची शक्यता आहे. मी शक्यता आहे म्हणतोय की मार बसेलच अशाचा भाग नाही. कारण तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही तुमचं जे काय देणं आहे, तुमचं जे काय डिवोशन आहे त्या ठिकाणी थोडंसं कुठेतरी तुम्ही कमी बसताय. काही मुलांचं कन्फ्युजन होते की 11वी करायचं का 12वी करायचं. अजून एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की कन्फ्युजन एक मुलांचं आहे की हे शैक्षणिक वर्ष चालू होणार का. अरे बाळांनो, 25% सिलेबस कमी केलाय याचा अर्थ हे वर्ष तुमचं कधीही ते वाया जाऊन देणार नाही. आणि त्यामुळं आता जर तुम्ही जास्त कष्ट घेतलं तर त्या ठिकाणी पुढे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्हाला स्कोरिंग करता येईल. जर तुम्ही आतापर्यंत जे करत आला, मार्च 15 पासून आपण लॉकडाऊनचा अनुभव घेतोय, जवळपास 4-4.5 महिने या ठिकाणी झालेले. 4-4.5 महिन्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं आमच्याशी कनेक्टेड राहिलेला आहात त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण जास्त कनेक्टेड राहणं त्या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला ज्या काही शंका असतील, ज्या काही तुमच्या डाऊट्स असतील ते कधीही तुम्ही विचारू शकता. काही मुलं विचारत आहेत, काही मुलं अजूनही म्हणजे अकॅडमीला आपले 110 विद्यार्थी आहेत आणि त्या 110 विद्यार्थ्यांपैकी 60-70 विद्यार्थ्यांचा फीडबॅक कंटिन्युअसली आपल्याला असतो. बाकीचे 30-35 विद्यार्थ्यांना किती वेळा सांगायचं, नक्की किती वेळा सांगायचं तुम्हाला. लक्षात घ्या, असं होत नसतं बाळांनो. ही चाकं जी आहे ती दोन्ही चाकं व्यवस्थितपणे चालली पाहिजेत. आम्ही देण्याचं काम करत असेल तर तुम्ही ऍटलीस्ट फीडबॅक देण्याचं काम करणं गरजेचं आहे. हे लाजीरवाणं आहे. लक्षात घ्या की सारखं तुम्हाला मेसेज टाकायचा आणि सारखं तुम्हाला सांगायचं की फीडबॅक द्या. हे काय बरोबर नाही. लक्षात घ्या.
त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी अभ्यास करतात, आम्ही ज्या विद्यार्थ्यांच्या कनेक्टेड आहेत, जे विद्यार्थी आमच्याशी कनेक्टेड आहेत, त्यांना आम्ही विचारतो इन अँड ॲव्हरेज काही विद्यार्थ्यांचा अभ्यास लक्षात घ्या 12-13 तास अभ्यास चालू आहे. मग तुमचा अभ्यास किती वेळ आहे हे तुम्ही त्या ठिकाणी बघणं अतिशय गरजेचं आहे. अभ्यास आपला वाढवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. नक्की तुम्हाला ही चांगली सुवर्ण संधी आहे. 25% सिलेबस कमी केला. समजून घेऊया आपण की बाबा सिलेबस कमी केला नव्हता किंवा पाठीमागच्या वर्षीची एक्झाम झाली किंवा या वर्षीची एक्झाम झाली, त्याच्यामध्ये केमिस्ट्रीच्या 2 पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी फिजिक्सचा पेपर जो झाला तो 26 तारखेला झाला, 27 तारखेला सुट्टी होती, 28 तारखेला केमिस्ट्रीचा पेपर झाला. समजा जर असं झालं तर एकच दिवस सुट्टी होती मध्ये, बरोबर, आणि त्या एका दिवसात सर्व अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायचा होता. आता बाळांनो लक्षात घ्या, त्याच पद्धतीने शेड्यूल असेल म्हणजे टायमिंग तेवढंच राहील, परंतु रिव्हिजनचा पार्ट जो आहे तो तुमचा कमी होईल. त्यामुळे जे होतंय ते व्यवस्थितपणे तुम्हाला कंटिन्युअसली व्यवस्थितपणे करणं अतिशय गरजेचं आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही पाठीमागे राहू नका ही तुम्हाला कळकळीची विनंती आहे. लक्षात घ्या की आपले आई वडील पैसे भरतायत, आपल्या आई वडिलांनी आपल्यावरती विश्वास दाखवलेला आहे. तसा विश्वास तुम्ही तुमच्यावरती 10वीला दाखवला होता, जसं 10वीला तुम्ही चांगले मार्क्स पाडलेले आहेत आणि त्यांना जे काय आनंद तुम्ही दिलेला आहे तोच आनंद परत आपण 12वीला त्यांना आपल्याकडून देता यावा. ऍटलीस्ट एवढी माफक तुम्ही इच्छा स्वतःशी बाळगणं अतिशय गरजेचं आहे, लक्षात घ्या. मी परत एकदा सांगतोय की पालकांची कुठलीही बेस्ट पॉलिसी असत नाही. तुम्ही सगळ्यात चांगली त्यांची पॉलिसी आहे. तुम्ही कसं मॅच्युअर व्हाल तसं त्यांचं भवितव्य डिपेंड आहे, लक्षात घ्या. कुठलाही स्वार्थ न बाळगता ते पैसे भरतात. आता पैशावरून थोडंसं लक्षात आलं की बाळांनो आपल्याला ऍडमिशन कन्फर्म करायची आहे. ज्यांची फी पहिली इन्स्टॉलमेंट राहिलेली आहे, विश्वास तुम्ही टाकलाय 100% करेक्ट आहे, परंतु आमचं कुठलंच काम थांबलेलं नाही. किंबहुना आता आपण परत IDBI 5 लाख रुपयाचं कर्ज आपल्याला मिळते का बघायचं चाललेलं आहे. त्याला रिझन आहे बाळांनो काहीतरी. ते रिझन काय आहे की अकॅडमीचं भाडं असू दे, बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, शिक्षकांचे पगार असू दे, ते आम्हाला करावे लागतात. आणि त्यामुळे ते पगार करणे म्हणा किंवा अकॅडमीचं भाडं जे आहे ते कुठल्याही पद्धतीने थांबलेलं नाही. त्याच्यापेक्षा पुढे जाऊन ज्या कॉलेजशी आपण टायअप करतोय त्या कॉलेजनं आपल्याला सांगितलेलं आहे की ऍडमिशन तुमची पटकन करून घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊन हा निघाल्यानंतर त्या ठिकाणी आपण ऍडमिशन जे काय आपल्याकडे यादी आहे ती यादी आणि त्याच्याबरोबर त्याचे जे पैसे आहेत ते त्यांना आपल्याला द्यायचे. दाखले तुमचे थोडेसे उशीर आले तरी सुद्धा चालू शकतं. त्याला रिझन काय आहे? पुणे, मुंबई, लातूर वगैरे कोटा या ठिकाणी जे काही विद्यार्थी गेलेले होते ते विद्यार्थी पाठीमागे आलेले आहेत आणि ते विद्यार्थी पाठीमागे आल्यामुळे ते त्या कॉलेजला भेटून आमचं ऍडमिशन आम्हाला द्या असे पाठीमागे लागले. आणि त्यामुळे जर तुम्ही फी भरली नाही तर तुमचं ऍडमिशन होणार नाही. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन आहे त्याच ठिकाणी तुमचं ऍडमिशन तुम्हाला ठेवावं लागेल. आम्ही 100% तुम्हाला मी ग्वाही देतो जी काही सेकंड इन्स्टॉलमेंट आहे त्यासाठी तुम्हाला तगादा लावला जाणार नाही. त्यासाठी तुम्हाला सुनिश्चित वेळ तुम्हाला दिला जाईल की ज्या वेळेमध्ये तुमचं नियोजन व्यवस्थितपणे होईल. लक्षात घ्या, परंतु ही अडचण जी आहे ती आमची पण आहे, ती अडचण तुमची पण आहे. लक्षात घ्या, सर्व नाटक करता येतात, पैशाचं नाटक कुणालाही करता येत नाही. त्यामुळे ज्यांची इन्स्टॉलमेंट राहिलेली आहे त्यांनी कृपया करून जी इन्स्टॉलमेंट आहे पहिली ती फुलफिल करण्याचं काम करा. हे काही बरोबर नाही, सारखं सारखं तुम्हाला पैशासाठी मागं लागणं हे काही बरोबर नाही, समजून घ्या. आता राहिला प्रश्न की आपल्याला मिळालं काय? सीबीएसईने सिलेबस रिड्यूस केला, बोर्डाने सिलेबस रिड्यूस केला. तर दोन्ही सिलेबस रिड्यूस केल्यानंतर आपल्याला जेईई नीटसाठी काय फायदा झाला आणि बोर्ड आणि सीईटीसाठी काय फायदा झाला याचं व्यवस्थितपणे विवेचन करणं अतिशय गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे पहा, गंमत पहा कशी, किंवा गंमत म्हणण्यापेक्षा नाकर्तेपणा आपण म्हणू शकतो. का आपण असं म्हणतोय? कारण जो पार्ट सीबीएसईने काढून टाकलेला आहे तो पार्ट त्यापैकी 70% पार्ट बोर्डानं ऍज इट इज ठेवलेला आहे आणि बोर्डानं जो पार्ट काढून टाकलेला आहे तो सीबीएसईने पार्ट ठेवलेला आहे. हे थोडंसं मिसमॅच ऍटलीस्ट केम सेकंड मध्ये मला दिसून येते. प्रत्येक जण, प्रत्येक सब्जेक्ट टीचर, प्रत्येक सेक्शन टीचर त्या सेक्शनचं तुम्हाला इत्थंभूत माहिती देणार आहे. त्याच्यासाठी ते व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने ते जाणार आहे. ऑगस्ट मध्ये आपण काय करायचं हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपली पुढची प्रोसेस कशी असणार. लक्षात घ्या. आता याच्यामध्ये थोडंसं ज्यावेळी आपण विचार करतो की सिलेबस कमी झाला, आता सिलेबस कमी झाला, सीबीएसईने जो सिलेबस कमी केला आहे याचा अर्थ सरळ आहे बाळांनो की तो जो सिलेबस आहे तो जेईई नीटला असणार नाही आणि जो बोर्डाने सिलेबस कमी केलेला आहे तो 100% सीईटीला असणार नाही. म्हणजे जो बोर्डाचा सिलेबस आहे तो सीईटीला येऊ शकतो आणि जो सीबीएसईने सिलेबस काढून टाकलेला आहे
तो कशाला येणार नाही, नीट आणि जेईईला येणार नाही. आता प्रॉब्लेम मला जो पुढे दिसतोय तो काय आहे पहा. जर केमिस्ट्री सेकंड किंवा केमिस्ट्री टॉप पूर्ण सब्जेक्ट असा आपण म्हणू, जो मुलगा फक्त महाराष्ट्र राज्याचं करेल, जो मुलगा महाराष्ट्र राज्याचा सिलेबस डोळ्यासमोर ठेवून जो विद्यार्थी या जेईई आणि नीटची तयारी करेल, त्याचा जो स्कोर आहे तो इतका होणार नाही. हे मी स्पष्ट तुम्हाला सांगतो. त्याचं रिझन काय आहे ते असं मी कशामुळे म्हणतोय, या सर्व गोष्टींची उकल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की एक्झॅक्ट काय झाले चॅप्टर वाईज आपण त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन तुम्हाला सांगतोय की एक्झॅक्ट सीबीएसई मध्ये त्या ठिकाणी काय निघून गेलेलं आहे आणि बोर्डाने त्या ठिकाणी काय काढलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा मेळ कशा पद्धतीनं घालायचा आहे आणि त्या पद्धतीनं तो मेळ घालत असताना तुम्ही फक्त आणि फक्त आमच्यावरती विश्वास ठेवा. तुम्ही विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची पूर्णपणे ग्वाही मी श्री अकॅडमी तर्फे घेतो. आता या ठिकाणी थोडंसं विचार करायला गेलो तर मॅक्सिमम प्रॉब्लेम जो आहे तो कुणाला येऊ शकतो पहा, नीट जे देणार आहे त्या विद्यार्थ्यांना तो प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याला रिझन काय आहे पहा, कारण नीटची एक्झाम आणि सीईटीची एक्झाम याच्यामध्ये 15 ते 20 दिवसांचा डिफरन्स असतो बघा. म्हणजे नीटची एक्झाम पहिल्यांदा झाली, त्यानंतर सीईटीची एक्झाम होते. आता नीटची एक्झाम तुम्हाला जर क्रॅक करायची असेल तर तुम्हाला सीबीएसई नुसार जावं लागेल आणि सीबीएसई मध्ये जो पार्ट रिड्यूस केलेला आहे तो पार्ट जर बोर्ड मध्ये असेल तर तुम्हाला बोर्ड सोडून पण तो पार्टची तयारी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. आणि काही पार्ट असा आहे की जो बोर्डाला नाही परंतु सीबीएसईला आहे, म्हणजे जो नीटला आहे त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे आणि तो अभ्यास परत नीट नंतर जी सीईटी देणार आहे त्यासाठी तो अभ्यास करायचा आहे. मग या ठिकाणी हे जे काही कन्फ्युजन आहे ते कसं दूर झालं पाहिजे, काय झालं पाहिजे याची आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जे काही विश्लेषण आहे ते आपण या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला मी एक रिड्युस्ड बुक त्या ठिकाणी पाठवलेला आहे बघा ग्रुपवरती. त्या रिड्युस्ड बुक मध्ये येलो कलर मध्ये एक शेडिंग करून ठेवले. जे शेडिंग केलेला पार्ट आहे तो पार्ट लक्षात घ्या की केमिस्ट्री मधून काढून टाकलेला आहे. तो पार्ट कुठला आहे, कसा आहे आणि तो पार्ट काढल्यानंतर आपल्याला किती फायदा झाला आणि आपल्याला किती फायदा झालेला नाही हे बघणं अतिशय गरजेचं आहे. जो पार्ट मी असं सांगतोय तुम्हाला, जो पार्ट मी असं म्हणणार आहे की सीबीएसई आणि बोर्ड दोघांनी काढलाय, तर तो पार्ट तुम्ही पुस्तकामध्ये पूर्णपणे काय करायचा आहे, क्रॉसमार्क करून घ्यायचा आहे. याचा अर्थ तो अजिबात तुम्हाला वाचायचा नाही, समजून घ्या. कारण तो सीबीएसई मध्ये पण विचारला जाणार नाही आणि तो बोर्डला पण नाहीच नाही, सीईटीला पण विचारला जाणार नाही. तर लेट्स स्टार्ट विथ द लेक्चर. तुमच्याकडे जो काय मी पुस्तक जे काही दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहा, थोडंसं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिला चॅप्टर जो आपण बघणार आहे सेक्शन सेकंड मधला तो ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स, की ज्याला आपण डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट असं म्हणतो. डी अँड एफ ब्लॉक एलिमेंट असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. तर याच्यामध्ये पहा पेज नंबर जर तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं तर 174 म्हणजे चॅप्टरचं जे काही पेज आहे ते 165 आहे, परंतु तुम्हाला जो पेज व्हॉट्सअपमध्ये ओपन होईल त्याच्यामध्ये ते 174 ला असणार आहे. ज्यावेळी मी व्हिडिओ तुम्ही ऐकणार आहे त्यावेळी तुम्ही ते पुस्तक बरोबर ठेवून ऐकायचं आहे. तर याच्यामध्ये पहा, इंट्रोडक्शन पार्ट तुमचा पूर्णपणे घालवलेला आहे. बाकीचा जो पोझिशन इन पिरियड टेबल, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पार्ट ठेवलेला आहे. येलो शेडिंग मध्ये जे जे केलेलं आहे ते सर्व त्या ठिकाणी कॅन्सल केलेलं आहे. ॲटॉमिक प्रॉपर्टीज जो आहे तो पार्ट पूर्णपणे काढलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं या पुस्तकामध्ये जे रिमेंबर, कॅन यू टेल आणि असे जे काही बॉक्स मधले क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले होते ते पूर्णपणे काय केले त्यांनी काढून टाकले प्रत्येक चॅप्टरमध्ये. आता पहा, डी आणि एफ ब्लॉक मध्ये काय झाले पहा, तर डी आणि एफ ब्लॉक मध्ये जो पार्ट सीबीएसई ने काढलाय तो काय आहे पहा, ऍक्टिनॉइड पार्ट जो आहे तो पूर्णपणे काढून टाकलाय. डी ब्लॉकचे जे काही डी ब्लॉक एलिमेंट जे आहे त्यांचं जे काय केमिकल रिएक्शन्स आहेत KMnO4 आणि त्याचबरोबर कुठल्या रिएक्शन आहेत तर K2Cr2O7 च्या रिएक्शन जे आहे म्हणजे ब्लास्ट फर्नेस याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ब्लास्ट फर्नेसच्या खाली इथं दिसतंय पहा, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन, कंपाऊंड्स ऑफ मॅंगनीज आणि Cr क्रोमियम, हे जे काय दिसतंय तुम्हाला म्हणजे Cr म्हणजे काय K2Cr2O7 आणि Mn म्हणजे काय KMnO4, यांच्या ज्या काही रिएक्शन होत्या त्या टोटल रिएक्शन काढलेल्या आहेत. मेटलर्जी मधला पार्ट टोटल पूर्णपणे त्या ठिकाणी काढून टाकलेला आहे. आता मेटलर्जी मधला जो पार्ट थोडासा आहे तो सीबीएसई ने पण त्या ठिकाणी काढून टाकलाय. KMnO4 K2Cr2 चे रिएक्शन आहेत
त्या रिॲक्शन पण सीबीएसईने काढून टाकले. त्यामुळे हा जो पार्ट आहे तो तुम्हाला अजिबात करायचा नाही, पूर्णपणे पार्ट तो कट होईल. ओके, मग याच्यामध्ये काय करायचं आहे पहा, सीबीएसईने काय केलंय पहा, लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड यांचे जे काही केमिकल रिॲक्शन्स आहेत तो पार्ट पण त्या ठिकाणी काढलाय की जो पार्ट याने काय केलेला आहे असा ठेवलेला आहे. त्यामुळे हा जो पार्ट आहे की ज्यामध्ये आपल्याला रिॲक्शन्स बघायचे आहे तो पार्ट मात्र तुम्हाला बोर्डसाठी करावा लागेल. आणि त्यामुळे मी काय सांगतो तुम्हाला पहा, आता इथून पुढे आपण काय करू की बोर्डसाठी जो आहे त्यासाठी एक सेपरेट वही घाला आणि सीबीएसई जो आहे त्यासाठी जेई नीट अशी एक हेडिंग टाकणारी वही असावी आणि बोर्ड प्लस सीईटी असे एक आपल्याला त्या ठिकाणी हेडिंग असलं पाहिजे. तुम्ही नोट्स ज्या लिहून काढणार आहे त्या नोट्स तुम्ही 2 वहीमध्ये लिहायचे. मी तुम्हाला या ठिकाणी आम्ही लेक्चर घेत असताना सांगणार आहे की हा पार्ट जो बोर्डला नाही तो तुम्हाला आम्ही सांगेन की नॉट फॉर द बोर्ड, हा पार्ट बोर्डसाठी नाही. आणि जो पार्ट सीबीएसई मध्ये तो त्या ठिकाणी सरळ सरळ लिहिला जाईल की जेई आणि नीट साठी हा पार्ट आहे. तो जेई नीट साठीचा पार्ट आहे तो तुम्हाला कुठे लिहायचा आहे बाळांनो, कुठे लिहायचा आहे तो दुसऱ्या वहीत लिहायचा आहे. आणि जो सीईटीचा पार्ट आहे तो बोर्डचा पार्ट आहे तो एका वहीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचा आहे. ओके, आता डी आणि ए ब्लॉक मध्ये अशा पद्धतीने झाले, त्याच्यामध्ये मॅक्झिमम तो आपल्याला साम्य त्या ठिकाणी आढळून आले. म्हणजे KMnO4 आणि K2CR7 च्या ज्या रिॲक्शन्स आहेत त्या दोन्ही कडून कॅन्सल झाले, लक्षात घ्या, ते आपल्याला करायचं नाही. ट्रेंड्स आहे याच्यामधला जो महत्त्वाचा पार्ट राहतो तो काय राहतो पहा, तर लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन. अतिशय महत्त्वाचा व्हायटल पार्ट जो आहे तो काय राहतो, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन आणि त्याचे जे काही इम्पॅक्ट आहे. ओके, कॉजेस ऑफ लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शन अँड कॉन्सिक्वेन्स, परिणाम, लॅन्थेनाइड कॉन्ट्रॅक्शनचे परिणाम काय, हा जो पॉइंट आहे तेवढेच पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहेत की जे अतिशय महत्त्वाचे आहेत जेई आणि नीटसाठी, की ज्याच्यावरती सारखा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्यावेळी आपण तो पॉइंट बघणार आहोत. थोडंसं पुढे येऊया. हा चॅप्टर झाल्यानंतर पहा, ज्यावेळी आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड कडे येतो, कोऑर्डिनेशन कंपाऊंड कडे तो अतिशय महत्त्वाचा आहे. पहा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघत असताना तुम्हाला या ठिकाणी जो पार्ट आपल्याला बघायचा आहे जो बोर्ड मध्ये आणि जो सीईटीला आहे आणि जो पार्ट आपल्याला बघायचा आहे सीबीएसई मध्ये, याच्यामध्ये प्रचंड तफावत त्यांनी केलेली आहे. ती तफावत कशी आहे, काय आहे ते आपण आता बघणार आहोत. सियर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पहा, पुस्तकामध्ये जर आपण बघितलं तर बोर्डाने काय केलंय पहा, बोर्डाने काय केलंय, कोणता पार्ट त्या ठिकाणी काढलाय, ड्रॉ स्ट्रक्चर ऑफ सी सेंटर, म्हणजे ट्राय दिस आपण जे म्हटलंय लक्षात घ्या, जे तुम्हाला करायचं आहे, ट्राय दिस, रिमेंबर, कॅन यू टेल, हे जे पॉइंट आहेत ते टोटली सगळे काढलेले आहेत, लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही जे तुम्हाला देतोय ते सर्वचे सर्व पार्ट तुम्हाला व्यवस्थितपणे करायचं आहे. बोर्डमध्ये तुम्ही 95 प्लस कसं जाणार हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, लक्षात घ्या. जेवढं देतोय खांडेकर सर आणि मी तेवढं व्यवस्थितपणे जर तुम्ही केलं, फक्त वहीचा अभ्यास जरी केला तरी तुम्ही 95 प्लस जाऊ शकता, 100 आउट ऑफ 100 पण जाऊ शकता. बट शेवटी तो केमिस्ट्री आहे, तेवढं सोपं पण राहत नाही. माझं चॅलेंज आहे, त्या चॅलेंजसाठी ते चॅलेंज ऍक्सेप्ट केले म्हणून सुद्धा कोणी रिप्लाय दिलेला नाही. एक 4-5 लोकांनी सोडलं तर ते चॅलेंज ऍक्सेप्ट करतोय नाही करतोय, सर खरोखर आहे का खोटं आहे हे सुद्धा सांगण्याची तसदी आपण घेतलेली नाही. त्यामुळं आपण फार चांगल्या पद्धतीने काम करतो हे आम्हाला त्या ठिकाणी कळवणार. ओके, तर या ठिकाणी कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जो पार्ट यांनी काढलेला आहे तो पार्ट कुठला काढलाय पहा, यांनी सीएफटी काढून टाकलाय. कोणता पार्ट काढलाय पहा, बोर्ड काय केलंय पहा, बोर्ड जे आहे त्यांनी काय केलंय पहा, पार्ट कुठला काढला, सीएफटी काढला. सीएफटी पूर्ण काढला, याचे ऍप्लिकेशन्स वगैरे जो सगळा पार्ट आहे पूर्ण पार्ट त्या ठिकाणी काय केलेला आहे, सीएफटी त्याचे ऍप्लिकेशन्स हा जो पार्ट आहे तो पूर्णपणे काय केलाय, काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर यांनी काय केलेलं आहे, कलर जो पॉइंट आहे, ओके, कलर जो पॉइंट आहे तो पॉइंट काढून टाकलेला आहे पूर्णपणे. त्याचबरोबर याने अजून काय केलेलं आहे, तर कलर आणि हा जो पॉइंट काढत असताना टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स वगैरे जो पार्ट आहे तो पार्ट पण या ठिकाणी काढून टाकलेला आहे. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहे तो पार्ट या ठिकाणी त्यांनी काढून टाकलेला आहे. आता एवढे पॉइंट या ठिकाणी काढून टाकलेले आहे. ओके, आता एवढे पॉइंट काढून टाकल्यानंतर एक्झॅक्ट सीबीएसईने कुठले पॉइंट काढले हे बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि इथं बघा या ठिकाणी फार मोठी तफावत तुम्हाला दिसते. जो सीबीएसईने रिड्यूस केलेला पार्ट आहे, सीबीएसईने रिड्यूस केलेला जो पार्ट आहे तो कोणता आहे पहा, आयसोमेरिझम कंप्लीटली. आयसोमेरिझम कंप्लीटली म्हणजे जे काही स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि आपण स्टेरिओ आयसोमेरिझम बघतो, आठवतंय का पहा तुम्हाला, तो चार्ट आपण केला होता, MA4 MA3B
आणि स्ट्रक्चरल मध्ये काय लिंकेज, आयोनायझेशन, कोऑर्डिनेशन आणि हे बाकी जे सॉल्व्हेंट हे जे होते हे हा पार्ट पूर्णपणे कुणी काढून टाकलेला आहे, सीबीएसई ने काढून टाकलेला आहे. आयसोमेरिझम हा पार्ट पूर्णपणे सीबीएसई ने काढून टाकलेला आहे. ओके, आता या ठिकाणी हा फक्त पॉइंट काढलाय का, नाही तर अजून कोणता पॉइंट काढला याच्यामध्ये, ऍप्लिकेशन्स. कोणता पॉइंट काढला याच्यामध्ये, ऍप्लिकेशन्स हा जो पॉइंट आहे तोही काढून टाकलेला आहे. लक्षात घ्या, ऍप्लिकेशन हा जो पॉइंट आहे तोही पॉइंट यांनी काढून टाकलेला आहे. मग आता मला सांगा याच्यामध्ये आयसोमेरिझम काढून टाकला, ऍप्लिकेशन पॉइंट काढून टाकलेला आहे, त्याचबरोबर एक्सट्रॅक्शन वगैरे जो पार्ट आहे, एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल्स वगैरे असतात हा पार्ट काढून टाकला की जो ऑलरेडी याच्यामध्ये पॉइंट आपल्याला बघायचंच नाही. ओके, म्हणजे या ठिकाणी आयसोमेरिझम, त्याच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे ऍप्लिकेशन आणि एक्सट्रॅक्शन या पद्धतीचे पॉइंट काढून टाकलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणजे यांनी व्हीबीडी ठेवलेला आहे, यांनी सीएफटी ठेवलाय, पहा यांनी व्हीबीडी ठेवलेला आहे, सीएफटी पॉइंट पूर्ण ठेवलेला आहे, कलर जो आहे तो पॉइंट पूर्ण ठेवलेला आहे, आणि हे जे पॉइंट यांनी ठेवले ते पॉइंट बोर्डाने काय केलेले आहे, काढून टाकलेले आहे. बाळांनो समजून घ्या. मग जेईला तुम्ही जर फक्त बोर्ड नुसार गेला आणि तुम्ही ह्याचा अभ्यास नाही केला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी याचा अभ्यास न केल्यामुळे तुम्हाला जेईची क्वेश्चन सुटणार नाही. तुम्ही अभ्यास केला कोणाचा, आयसोमेरिझमच्या, ऍप्लिकेशनचा, एक्सट्रॅक्शनचा, सीईटी मध्ये क्वेश्चन नक्की तुम्हाला विचारला जाईल, परंतु जेई आणि नीट मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार नाही. पॉइंट समजून घ्या. याचा अर्थ झालं काय, मग कोऑर्डिनेशन आपण जो टॉपिक घेतलेला आहे तो पूर्णपणे टॉपिक तुम्हाला काय करायचा आहे, करायचाच आहे. कारण सीईटी सर्वांना द्यायची आहे आणि जेई पण सर्वांना द्यायची आहे, आणि नीट म्हणजे नीट जो देणार आहे तो सीईटी पण देणार आहे, जो जेई देणार आहे तो सीईटी पण देणार आहे. त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला जाणं अतिशय गरजेचं आहे. पॉइंट समजून पुढे बघा, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय केलं त्यांनी, अजून क्रिस्टल फील्ड थेअरी काढली. आता पहा याच्यामध्ये काय केलं, क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये बघा स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे. ओके, त्यांनी काय केलं, सीएफटी काढलं, आणि या सीएफटी मध्ये काय होती, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज होती. मग आता एखाद्या शिक्षकानं सीएफटी मध्ये जर स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज शिकवली नाही तर त्याला व्हीबीटी जमेल का, समजून येतोय पॉइंट, व्हीबीटी जमणार का, नाही. म्हणजे जर व्हीबीटी करायची असेल सीएफटी ची जी काही स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज आहे ती करावीच लागेल. याचा अर्थ तुम्हाला सीएफटी करावीच लागेल. पॉइंट क्लियर, एनी डाऊट? ओके, नेक्स्ट पॉइंट दिले आणखी कोणता काढला पहा, फॅक्टर अफेक्टिंग वगैरे ते आपण जे सांगितलं, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स वगैरे जे आपण बघितलं होतं ते सगळं सांगितलेलं आहे, आणि ऍप्लिकेशन पार्ट यांनी ठेवलेला आहे की जो ऍप्लिकेशन पार्ट तुम्ही काढलेला आहे सीबीएसई ने काढून टाकलेला आहे. पॉइंट क्लियर, म्हणजे ही मॅक्झिमम तफावत कुठे आहे तर सीबीएसई आणि बोर्ड मध्ये आहे. आपल्याला हे पण व्यवस्थित करायचं आहे, आपल्याला हे पण व्यवस्थित करायचं आहे. हा, या ठिकाणी आपला लॉस कुठे झालाय, आयसोमेरिझम मध्ये 100% बाळांनो मला पूर्ण गॅरंटी आहे की आयसोमेरिझम तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमतंय, आणि आयसोमेरिझम मध्ये ज्या ट्रिक आहेत त्यापासून तुम्ही 30 सेकंदात त्या ठिकाणी पोहोचताय, आणि त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं असताना हे काढून टाकलं आणि सीएफटी ठेवलं. याचा अर्थ लक्षात घ्या, सीबीएसई ला जेई नीटला जो क्वेश्चन विचारला जाणार तो मॅक्झिमम क्वेश्चन जो आहे तो कशावरती असणार, लक्षात घ्या, स्पिन मॅग्नेटिक मुवमेंट वरती असणार, कलर वरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, व्हीबीडी वरती क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, आणि वॉर्नर थेअरी जी आहे म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे काय, ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, याच्यावरती क्वेश्चन यावेळी विचारला जाण्याची शक्यता दाट आहे. क्लियर पॉइंट, कोऑर्डिनेशन कंपाऊंड क्लियर झाला. ओके, नेक्स्ट पॉइंट आता आपण थोडंसं जर बघितलं तर पहा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येतोय. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला बघायचं आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय बघायचं आहे पहा. ओके, इन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन सगळ्यात वाईट काय असेल किंवा ज्यांनी सिलेबस सेट केलाय त्यांनाच माहिती त्यांना काय करायचं होतं. तर पहा याच्यामध्ये सगळ्यात पहिली जी काय रिॲक्शन काढून टाकलेली आहे ती रिॲक्शन म्हणजे कोणती काढून टाकली आहे पहा त्याने, तर सॅंडमेअर रिॲक्शन. कोणती रिॲक्शन काढून टाकली त्याने, सॅंडमेअर रिॲक्शन काढून टाकलेली आहे. ओके, आता सॅंडमेअर रिॲक्शन काढून टाकल्यानंतर त्याचा एक्झॅक्ट इम्पॅक्ट काय आहे, कुठे इम्पॅक्ट पडतोय, किंवा ती रिॲक्शन एक्झॅक्ट निघली का नाही निघली, हे आपण त्या ठिकाणी संशोधनाचा विषय आहे. ही गोष्ट आपण अमाइन मध्ये बघणार आहोत. कुठे बघणार आहोत आपण, अमाइन मध्ये. पण लक्षात घ्या बोर्ड मध्ये काय केले, सॅंडमेअर रिॲक्शन काढून टाकले. कोणती रिॲक्शन काढून टाकले, सॅंडमेअर रिॲक्शन काढून टाकलेली आहे. त्याचबरोबर यांनी काय काढले, अजून सॅंड
रिएक्शन काढून टाकले, त्याचबरोबर अजून काय काढून टाकले यांनी, तर युजेस जे आहे ते काढून टाकले, की जे युजेस कुणी काढून टाकले, सीबीएसई ने पण काढून टाकले पहा. हा पार्ट मात्र या ठिकाणी दोघांमध्ये कॉमन येतो, युजेस यांनी काढले आणि युजेस यांनी पण काढलेले आहे. ओके, युजेस यांनी पण काढले आणि युजेस यांनी पण काढले. परंतु आपण जे युजेस घेतले त्याच्यामध्ये जे आयोडोफॉर्म टेस्ट आहे, कोणती टेस्ट सांगतो बाळा मी, आयोडोफॉर्म टेस्ट जो आहे किंवा क्लोरोफॉर्मचे जे रिएक्शन आहे की ज्यापासून आपण अल्काइन तयार करतोय, अल्काइन जी रिएक्शन आहे ती आपल्याला 11वी मध्ये रिएक्शन आहे की जी सिलेबसला आहे, आणि आयोडोफॉर्म टेस्ट जी आहे ती पुढे आपल्याला बघायची आहे. ती रिएक्शन ॲज इट इज आहे, त्यामुळे त्या दोन्ही रिएक्शन तुम्हाला व्यवस्थितपणे करायच्याच आहेत. युजेस मधले फ्रिऑन काय काय सांगतो बघा, फ्रिऑन डीडीटी, ओके, फ्रिऑन डीडीटी आणि CCl4 हे जे आहे हा पार्ट मात्र तुम्ही कट केला तरी हरकत नाही, तो लक्षात ठेवायची गरज पडणार नाही, कारण त्या ठिकाणी तो पार्ट दोन्हीकडून डिलीट झालेला आहे. त्या ठिकाणी युजेस पण डिलीट झाले, ऍप्लिकेशनचा जो पार्ट आहे तोही पार्ट याच्यामधून काय केलेला आहे, डिलीट केलेला आहे. परंतु यांनी काय डिलीट केले, तर सँडमेअर रिएक्शन डिलीट केले. काय डिलीट केले, सँडमेअर रिएक्शन डिलीट केले. आणि सँडमेअर रिएक्शन डिलीट करताना याचा उपयोग पुढे कुठे होणार आहे हे आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. क्लिअर पॉइंट, हॅलोजन का आला, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, ठीक आहे. ओके, पहा या ठिकाणी सँडमेअर रिएक्शन काढलेला आहे, युजेस काढलेला आहे. अजून एक पार्ट याच्यामध्ये काढलेला आहे की जो म्हणजे कॉन्फिगरेशन. ओके, कोणता पार्ट काढून टाकलाय, कॉन्फिगरेशन पार्ट काढून टाकलाय, म्हणजे R and S कॉन्फिगरेशन. R and S कॉन्फिगरेशन पार्ट काढलाय की जो पार्ट याच्यामध्ये काढून टाकलेला नाही. ओके, R आणि S कॉन्फिगरेशनचा जो पार्ट आहे तो याच्यामध्ये ॲज इट इज आहे. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. मी सीबीएसईला हा पार्ट ठेवलाय आणि हा पार्ट इथून आपल्याला काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. त्याचबरोबर ज्या काही टेस्ट आहे, लक्षात घ्या, याचबरोबर ज्या काही टेस्ट आहे, लॅबोरेटरी टेस्ट जे आहे त्या लॅबोरेटरी टेस्ट या ठिकाणी यांनी काढून टाकलेला आहे. लॅबोरेटरी टेस्ट ज्या आहे त्या लॅबोरेटरी टेस्ट ज्या आहेत त्या पण या ठिकाणी यांनी काढून टाकलेल्या आहेत. कोणत्या टेस्ट आहेत आपण त्या ठिकाणी पाहूया. ओके, युजेस तर काय काढून टाकलेले आहेत सगळेच, डीडीटी वगैरे सगळाच पॉइंट त्या ठिकाणी त्यांनी कॅन्सल केला आहे. त्याचबरोबर पहा लॅबोरेटरी टेस्ट मध्ये आपण काय काय बघतोय पहा, तर जी काय टेस्ट कोणाबरोबर आहे, ऍक्टिव्हिस KOH बरोबरची जी टेस्ट आहे ती काढून टाकलेली आहे. आणि ही टेस्ट ऑलरेडी याच्या आधी पण याला पण नव्हती आणि याला पण नव्हती, त्यामुळं जी काही लॅबोरेटरी टेस्ट आहे ती इथं पण नाही, आणि लॅबोरेटरी टेस्ट जी आहे ती या ठिकाणी पण काय केलेली आहे नाही, लक्षात घ्या. म्हणजे याचा एवढा इम्पॅक्ट पडलेला नाही. परंतु कॉन्फिगरेशन ऑफ RS आणि हा जो सँडमेअर रिएक्शन आहे याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे आपण बघूया. सँडमेअर रिएक्शन जी आहे ती या ठिकाणी ॲज इट इज आहे, लक्षात घ्या. सँडमेअर रिएक्शन या ठिकाणी आहे, या ठिकाणी ती रिड्यूस झालेली नाही, समजून घ्या, या ठिकाणी ती रिड्यूस झालेली नाही. म्हणजे या ठिकाणी सँडमेअर रिएक्शन आहे, या ठिकाणी सँडमेअर रिएक्शन हॅलोजन मधून काढून टाकले. परंतु ही रिएक्शन आपल्याला अमाइन मध्ये ॲज इट इज बघायची, लक्षात घ्या. म्हणजे हॅलोजन मध्ये जरी काढली असेल तरी अमाइन चॅप्टर मध्ये ही रिएक्शन तुम्हाला ॲज इट इज पाहायची आहे. महत्वाचं काही युजेस जे आहे ते मात्र कॉमन दोन्हीकडे आहे, त्याचा अभ्यास अजिबात करू नका. आणि लॅबोरेटरी टेस्ट जे आहे त्या मात्र त्या ठिकाणी दोन्हीकडे कॉमनली काढलेले आहे, त्यामुळे याचाही अभ्यास तुम्ही नाही केला तरी चालेल. याच्या पुढे जाऊन थोडंसं बघा, कॉन्फिगरेशन RS कॉन्फिगरेशन यांनी काढलेलं आहे. SN1 आणि SN2 रिएक्शन मध्ये पाहतो त्यावेळी इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा रिटेन्शन ऑफ कॉन्फिगरेशन हा ज्यावेळी पार्ट येतो की ज्याच्याबद्दल तुम्हालाही माहिती आहे की अतिशय जास्त क्वेश्चन विचारले जातात. जर कॉन्फिगरेशन हा पार्ट जर तुम्ही इथेच काढला तर SN1 आणि SN2 मधला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन हा पार्ट शिकवू शकत नाही. त्यामुळे SN1 आणि SN2 मध्ये जर तुम्हाला इन्व्हर्जन आणि रिटेन्शन पार्ट कळायचा असेल तर तुम्हाला बाळांनो R आणि S कॉन्फिगरेशन कळालंच पाहिजे. याचा अर्थ लक्षात घ्या की RS न शिकवता आपण इन्व्हर्जन आणि रिटेन्शन मध्ये जाऊ शकत नाही. आणि जर एखादा शिक्षक जर या रूटने गेला हा RS न शिकवता त्याने जर SN1 आणि SN2 मध्ये कॉन्फिगरेशन सांगितलं तर ते विद्यार्थ्यापर्यंत कधीही पोहोचणार नाही. आणि त्यामुळे म्हणतोय की जे शिक्षक जे विद्यार्थी फक्त आणि फक्त कोडनुसार जातील त्यांना JND मध्ये प्रचंड मोठा दणका बसण्याची शक्यता आहे. क्लिअर झाला. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? मला वाटतं की हा पॉइंट क्लिअर झाला असेल. टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट चॅप्टर अल्कोहोल.
here in case of alcohol, phenol and ether जो पॉइंट त्यांनी काढून टाकला तो काय काढून टाकला पहा अतिशय मजेशीर गोष्ट आहे की एक त्यांनी चार्ट दिलेला आहे प्रायमरी अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल टर्शियरी अल्कोहोल कोणता आहे तो दिलाय तो काढून टाकला आता मला सांगा बा जर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शियरी अल्कोहोल जर काढून टाकलं तर लुकास रिएजंट आपण हाऊ वी कॅन अंडरस्टँड दिस आयदर दिस गिवन कंपाऊंड इज प्रायमरी सेकंडरी और टर्शियरी त्यामुळे थोडंसं या ठिकाणी जे वाटतंय ते काही बरोबर आम्हाला त्या ठिकाणी वाटलेलं नाही त्यामुळे तो सिलेबस चेंज करताना व्यवस्थितपणे त्यांनी केलेला नाही तर आता याच्यामध्ये पहा अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये काय काढून टाकले तर सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली रिएक्शन काढलेली आहे प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग अल्कायल पहा काय काढून टाकले प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल बाय युजिंग अल्कायल हलाइड हे रिएक्शन काढून टाकले आणि हॅलोजन मध्ये रिएक्शन ऑफ अल्कायल हलाइड विथ aqueous KOH and reaction of alkyl halide with moist silver oxide हे दोन्ही म्हणजे काय ते झाले बाळा फक्त अल्कायल हलाइड मध्ये आपण काय बघितलं तर त्या ठिकाणी तिचे केमिकल रिएक्शन तीच रिएक्शन इथे काय असणार आहे प्रिपरेशन मेथड फॉर अल्कोहोल आणि ही रिएक्शन काढली याचा अर्थ हा पार्ट काढला का नाही याचा अभ्यास तुम्हाला ऑलरेडी हॅलोजन मध्ये करायचाच आहे अभ्यास करायचाच आहे पुढचा पॉइंट काय काढला त्याने पाहिजे याच्यामध्ये तर ऍसिडिक डिहायड्रेशन काय काढला पॉइंट ऍसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ऍसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू फॉर ऍसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू फॉर अल्कीन ओके हा पार्ट काढून टाकला बघा आता ऍसिडिक डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल हा पॉइंट काढून टाकला याचा अर्थ काय ही टेस्ट जी आहे ती कुठली आहे अल्कीन मध्ये कुठली टेस्ट आहे अल्कीन काय सांगितलं मी ऍसिडिक डिहायड्रेशन सांगितलं ओके म्हणजे अल्कोहोल पासून आठवतंय का पहा तुम्हाला 11वी मध्ये तुम्हाला तो पार्ट होता प्रायमरी अल्कोहोल पासून 95% H2SO4 60% H2SO4 20% H2SO4 तुमचं 11वी कंप्लीट आहे तुमच्या 11वीला कुठलाही प्रॉब्लेम झालेला नाही प्रॉब्लेम जो झालाय तो कुठे झालाय 12वीला झालाय त्यामुळे 11वीचं मॅक्सिमम तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि जरी करायचं नसलं तरी 11वी मध्ये हा पॉइंट आहे असा आहे त्यामुळे 11वी आणि 12वी दोन्ही वरती जे आहे नीट विचारलं जातं देअरफॉर हा पॉइंट जो आहे तो तुम्हाला करायचा आहे की जो पार्ट तुम्ही काढून टाकलेला आहे ओके बोर्डनं काढून टाकलेला आहे पुढे कोणता पॉइंट काढून टाकला पहा पुढे कोणता पॉइंट काढून टाकला पहा ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्कीन हा पार्ट काढून टाकला ऍसिडिक हायड्रेशन ऑफ अल्कीन म्हणजे आता आपण शिफ्टिंग वगैरे बघितलं बघा लक्षात आलं का हा परत अल्कीन मध्ये ऍज इट इज पॉइंट आहे त्यामुळे तुम्ही जर असं कन्सिडर केलं की हा याचा मी अभ्यास करणार नाही तर मात्र तुम्हाला प्रॉब्लेम आहे कारण हा पार्ट कुठला आहे 11वीचा आहे आणि 11वी आणि 12वी या दोन्ही वरती जेईई डिपेंड आहे हा सीईटी ला त्या ठिकाणी आपण मान्य करू की सीईटी जी आहे ती 80% 12वी आणि 20% कशावरती असते 11वी पण या 20% जर हे आलं तर त्या ठिकाणी क्लियर एनी डाऊट म्हणजे हा जो पॉइंट काढलेला आहे तो पॉइंट तुम्हाला त्या ठिकाणी करायचाच आहे त्यामुळे काढलंय हा आपण संबंध घेऊ शकत नाही पुढे काय केले पाहते लॅबोरेटरी टेस्ट आहेत काय आता तुम्ही जर बघितलं तर आपण जे मेकॅनिझम वगैरे घेतलं होतं ते सर्व मेकॅनिझम वगैरे काढून टाकलं आता याचा इम्पॅक्ट चांगला काय आहे पहा की जे मेकॅनिझम तुम्ही आता आपण बघितले की जे तुम्हाला मी सांगितलं होतं 3 मार्क्सने विचारलं जातं अर्धा मार्काने एक्सप्लेनेशन वगैरे तर हे मेकॅनिझम तुम्हाला तर विचारलं जाणार नाही लक्षात आलं काय म्हणतोय तर मेकॅनिझम तुम्ही करू नका डायरेक्ट रिएक्शन मध्ये जावा शिफ्टिंग वगैरे जो पार्ट आहे तो न करता पण जो मेकॅनिझमचा पार्ट आहे तो तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंडरस्टूड झालाच पाहिजे त्याशिवाय तुम्ही जे नीटचे एक्झाम्पल सोडू शकत नाही त्यामुळे मेकॅनिझम जे आहे ते परीक्षेला मात्र तुम्हाला करायचं नाही जे काही मेकॅनिझम आहे ते मात्र तुम्हाला परीक्षेला करायचं नाही पुढे पहा यांनी कोणता पार्ट काढून टाकलेला आहे याच्यामधला अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये यांनी कोणता पॉइंट काढून टाकलाय पहा अजून जर बघितलं आपण तर एक लॅबोरेटरी टेस्ट आहेत पहा अल्कोहोल आणि फिनॉलच्या लॅबोरेटरी टेस्ट आहे म्हणजे रिएक्शन लिटमस पेपरची टेस्ट आपण बघायची आहे आणि रिएक्शन ऑफ न्यूट्रल अँड ॲक्वियस FeCl3 विथ फिनॉल या दोन टेस्टने आपण ओळखू शकतो की तो अल्कोहोल आहे का फिनॉल आहे त्या दोघांमध्ये पण कोणते ग्रुप आहे हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्यामुळे गिवन कंपाऊंड इज अल्कोहोल और फिनॉल हे आयडेंटिफाय करण्याची एक टेस्ट होती त्या टेस्ट त्या जी आहे त्या मात्र टेस्ट त्यांनी काय केले पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत परंतु या ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत या ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत या ज्या काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत त्या मात्र CBSE मध्ये ऍज इट इज आहेत
त्यामुळे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागेल. या लॅबोरेटरी टेस्ट इथं मात्र काय केले, काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे या लॅबोरेटरी टेस्टचा उपयोग तुम्ही कोणत्या वहीमध्ये लिहिणार आहे, या टेस्ट जे आणि नीट मध्ये लिहायचा आहे आणि बोर्ड आणि सीई मध्ये या लॅबोरेटरी टेस्ट तुम्हाला वाचायच्या नाही. पॉइंट हा वाचायचा नाही. ओके, पुढे थोडंसं गेलो आपण तर अजून काय केलंय पहा, किती म्हणजे मूर्खपणा आहे पहा. परत एकदा रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड हा पार्ट यांनी काढला. कोणता पार्ट काढलाय, रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड. रिएक्शन विथ फॉस्फरस हलाइड म्हणजे कोण बाळांनो, PX3 और PX5. ओके, आता हॅलोजन मध्ये ऑलरेडी रिएक्शन आहेत का नाही, त्या आहेत. ओके, त्या रिएक्शन कुठल्या आहेत, प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्काइल हलाइड. या रिएक्शन कुठल्या आहेत, केमिकल रिएक्शन ऑफ अल्कोहोल, त्या रिएक्शन काढलेल्या आहेत. परंतु हॅलोजन मध्ये रिएक्शन आहे अशा ठेवलेले आहेत. म्हणजे यांचाही अभ्यास तुम्हाला करायचाच आहे. थोडक्यात त्यांनी काय केले पहा, जो पार्ट डबल डबल आहे म्हणजे हॅलोजन मध्ये पण तीच रिएक्शन आहे आणि अल्कोहोल मध्ये पण तीच रिएक्शन आहे, त्या सेम रिएक्शन आहे, त्या एका चॅप्टर मध्ये ठेवले, दुसऱ्या चॅप्टर मध्ये काय केले त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं आम्हाला काय बघायला मिळालेलं नाही. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल तुम्हाला आता सांगितलं, सेल्सिट्यूड वगैरे त्या ठिकाणी आपण वापरायचं आहे, त्या रिएक्शन काढून टाकलेले आहेत त्यांनी. ओके, बाकी जवळपास सगळा पॉइंट त्या ठिकाणी ठेवलेला आहे. बाकीच्या रिएक्शन्स आहेत ऍटलीस्ट त्या रिएक्शन ठेवलेले आहेत, ते अतिशय महत्त्वाचं. अजून एक त्या ठिकाणी की लॅबोरेटरी टेस्ट जे आहे, ओके, केमिकल प्रॉपर्टीज लॅबोरेटरी टेस्ट जे आहे इथरच्या लॅबोरेटरी टेस्ट कुणाच्या काढल्या त्यांनी पहा, फिनॉलच्या पण काढलेत आणि कुणाच्या काढल्यात, इथरच्या पण काढल्यात. ओके, या ठिकाणी फिनॉलची रिएक्शन फक्त इथं आहे, इथे काही इथरची रिएक्शन या ठिकाणी नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त करायचं आहे काय, फिनॉलच्याच लॅबोरेटरी टेस्ट करायची आहे, इतरच्या लॅबोरेटरी टेस्ट तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या नाही. बाकीचा पॉइंट जो आहे तो ऍज इट इज ठेवलेला आहे. यांच्यामध्ये युजेस ऑफ अल्कोहोल आणि फिनॉल आणि इतर जे आहे ते ठेवलेलं आहे. आणि युजेस जो पार्ट आहे, युजेस ऑफ अल्कोहोल, लक्षात घ्या एवढाच पार्ट, युजेस ऑफ अल्कोहोल एवढाच पार्ट या ठिकाणी काढून, युजेस ऑफ अल्कोहोल एवढाच पार्ट या ठिकाणी काढून टाकलेला आहे. अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये कुठं, CBC मध्ये. अदरवाइज पूर्ण पार्ट आहे असा ठेवलेला आहे, कुठे, CBC. क्लियर आहे पॉइंट, एनी डाउट? ओके, turn towards the next chapter. Now see here, in case of aldehyde, ketone and acid, in case of aldehyde, ketone and acid, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देतो की अल्डेहाइड केटोन ऍसिड हा टॉपिक ऍज इट इज ठेवलेला आहे. CBC मध्ये हा टॉपिक कुठलाही चेंज त्याच्यामध्ये त्यांनी केलेला नाही. लक्षात घ्या, वास्तविक पाहता अशाच पद्धतीने बोर्ड न करणं गरजेचं होतं, परंतु त्यांनी ते केलेलं नाही. तर आता या ठिकाणी बोर्ड मध्ये जो पार्ट काढलेला आहे तो पार्ट कुठला आहे पहा, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. कोणता पार्ट, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. परत आता मी पाठीमागे येतोय, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल तुम्हाला अल्कोहोल चॅप्टर मध्ये पण बघायचं. आता अल्कोहोल चॅप्टर मध्ये ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये जी रिएक्शन आहे तीच रिएक्शन अल्डेहाइड मध्ये काय झालेली आहे, रिपीट आहे. आणि याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे दोन रिएजंट आहेत, एक PCC आणि दुसरा आहे PDC. कोणता, एक PCC आणि दुसरा PDC, की ज्याच्यावरती बाळांनो मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात जे आणि नीटला. तो पार्ट या ठिकाणी बोर्ड मध्ये काढून टाकलेला आहे. ओके, इंट्रोडक्शन तर काय सगळ्यांनीच काढलेले आहे. पुढे अजून काय काढले, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आणि या ठिकाणी बाळांनो काय दिले, अल्डेहाइड केटोन जे काही प्रिपेअर करायचे ना ते त्यांनी सांगितले C चॅप्टर 11 मध्ये. लक्षात आलं, पॉइंट काढलाय कुठला, बोर्ड आपल्या पुस्तकात काय दिलंय पहा, काढलेला पॉइंट आहे कुठला, बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. आणि त्यामध्ये दिले अल्डिहाइड अँड केटोन्स आर प्रिपेअर्ड बाय द ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोल रिस्पेक्टिव्हली, C चॅप्टर 11. याचा अर्थ अल्कोहोल, फिनॉल आणि इतर हा चॅप्टर पाहिजे रिएक्शनसाठी. आणि तिथून पार्ट काढलाय का, नाही पार्ट काढला तिथून, कळतंय का. त्यामुळे ही रिएक्शन व्यवस्थितपणे बघणं तितकंच गरजेचं आहे, म्हणजे याचा उपयोग आपल्याला झालेला नाही. ओके, पुढे जाऊन पहा त्यांनी काय केलंय. ओके, बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल, बाय डिहायड्रोजनेशन ऑफ अल्कोहोल हा पार्ट परत कुठे आहे बाळांनो, 11 नंबरच्या चॅप्टरमध्ये. ओके, म्हणजे अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये परत पार्ट आहे, तो पार्ट त्या ठिकाणी
बघा म्हणून सांगितलेला आहे. तो पार्ट ऍज इट इज राहिला. फ्रॉम हायड्रोकार्बन, ओके, फ्रॉम हायड्रोकार्बन हा पार्ट त्या ठिकाणी दिला आहे. हायड्रोकार्बन म्हणजे कोण आठवतं का पहा, ओझोनोलायसिस रिएक्शन, की ज्यामध्ये आपण काय तयार करतोय, अल्डिहाइड्स आणि काय तयार करतोय, केटोन्स तयार करतोय. काय तयार करतोय, अल्डिहाइड आणि केटोन तयार करतोय. त्याचबरोबर पाठीमागच्या चॅप्टर मध्ये आपण घेतलेली रिएक्शन आठवतं का, ऍसिडिक हायड्रेशन रिएक्शन ऑफ अल्काइन. अल्काइन ही 11वी मध्ये ऍज इट इज आहे. 40% H2SO4 1% HgSO4 ही रिएक्शन 11वी मध्ये आहे. ती रिएक्शन इथून काढले आणि 11वी मध्ये ठेवले. ओके, याचा फायदा झाला का बाळांनो, तर अजिबात नाही. त्यामुळे सिलेबस रिड्यूस झालाय, परंतु तो सिलेबस तुम्हाला करायचाच आहे. लक्षात घ्या. कोणता पार्ट काढलाय त्यांनी, हायड्रेशन, हायड्रेशन ऑफ अल्काइन, हायड्रेशन ऑफ अल्काइन हा पार्ट काढलेला आहे. आणि त्याचबरोबर कोणता पार्ट काढलेला आहे बाळांनो, ओझोनोलायसिस पासून जी रिएक्शन बघायची आहे तो पार्ट काढलेला आहे. म्हणजे या चॅप्टर मध्ये तुम्हाला बघायचं नाही, परंतु ओझोनोलायसिस तुम्हाला कुठे बघायचं आहे, 11वी मध्ये बघायचं आहे. 11वी आणि 12वी दोन्ही वरती क्वेश्चन विचारले जाणार जे नीटला. म्हणजे हा पार्ट तुमचा परत गेला का, तर नाही, हा पार्ट परत तुम्हाला त्या ठिकाणी करायचाच आहे. क्लिअर, एनी डाऊट? ओके, पुढे अजून यांनी कोणता पार्ट त्या ठिकाणी काढून टाकला पहा. तर एक रिएक्शन अतिशय चांगली आहे. कोणती पहा, प्रिपरेशन ऑफ एरोमॅटिक केटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. आणि काय सांगितले पहा, एरोमॅटिक केटोन्स आर प्रिपेअर्ड बाय क्रिडल-क्राफ्ट असायलेशन रिएक्शन. आणि त्यांनी सांगताना सांगितले केमिस्ट्री टेक्स्ट बुक 11वीचं बघा, चॅप्टर 15 सेक्शन 15.4.6 हा पॉइंट बघा. आणि त्या ठिकाणी तो पार्ट काढून टाकलेला नाही. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इथं जर नाही बघितले आपण आता, तर पुढे तर बघायचेच आहेत आपल्याला. कळतंय काय म्हणतोय, जे एरोमॅटिक मध्ये ज्या रिएक्शन आपण बघितले त्याच रिएक्शन पुढे आहेत. असायलेशन मध्ये आपण काय करतो, तर C डबल बॉन्ड O R ग्रुप आपण काय करतो, बेन्झीन अटॅच करतो आणि एरोमॅटिक केटोन तयार करतो. आणि ही रिएक्शन काढून टाकलेली आहे. याला काही अर्थ राहत नाही. ती रिएक्शन तुम्हाला करायचं आहे, भरपूर वेळा करायची आहे, पण ती रिएक्शन इथून त्यांनी काढून टाकलेली आहे. पॉइंट समजून घ्या. ओके, पुढे अजून काय काढून टाकलं पहा याच्यामधलं, अजून काय याच्यामध्ये काढून टाकले, लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोनिक ग्रुप. हा, हे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. लक्षात घ्या, हे जी आहे ही अतिशय महत्त्वाची रिएक्शन आहे. लॅबोरेटरी टेस्ट जी आहे, लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोनिक ग्रुप, लॅबोरेटरी टेस्ट फॉर केटोनिक ग्रुप. ही टेस्ट ऑलरेडी सीबीएसईला नाही. लक्षात घ्या, ही टेस्ट ऑलरेडी सीबीएसईला नाही. त्यामुळे ही टेस्ट अजिबात करायची नाही. अजिबात म्हणजे अजिबात करायची नाही. नायट्रोक्लोराइड, सोडियम नायट्रोक्लोराइड बरोबर टेस्ट आहे. ती टेस्ट अजिबात तुम्ही करायची नाही. सीबीएसईला पण नाहीये आणि आपल्या बोर्डला पण ती रिएक्शन नाही. ओके, हा मात्र एक चांगल्या पद्धतीने पार्ट काढलेला आहे पहा. पुढे पहा, त्यांनी अजून एक पार्ट काढलेला आहे, डू यू नो म्हटलेला आहे. आणि त्या ठिकाणी पार्ट काढलेला आहे. डू यू नो म्हणजे आपण जे सांगतो तुम्हाला एक्स्ट्रा, कळतंय का? डू यू नो म्हणजे काय, मी ऑलरेडी तुम्हाला जे एक्स्ट्रा सांगतोय तोच पार्ट त्याने फक्त काय सांगितलंय की तो करू नका, परंतु तो पार्ट सांगितल्याशिवाय तो कन्सेप्टच क्लिअर होत नाही. लक्षात आलं? म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं चिप्स रिएजंट, टोलन्स रिएजंट, फेलिंग सोल्युशन दिसतंय तुम्हाला, आणि त्या ठिकाणी वरती तुम्हाला चिप्स टेस्ट हायएस्ट ठेवल्या, टोलन्स टेस्ट हायएस्ट ठेवल्या, फेलिंगची टेस्ट हायएस्ट ठेवल्या. फक्त काय काढलंय त्यांनी, चिप्स रिएजंट म्हणजे काय हे तुम्ही सांगा, फेलिंग रिएजंट म्हणजे काय हे तुम्ही शोधा, टोलन्स रिएजंट म्हणजे काय हे तुम्ही शोधा. आणि या सगळ्याचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो, त्याशिवाय त्या वरच्या रिएक्शन आपल्याला कळत नाहीत. आणि याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात, व्हॉट इज द मीनिंग ऑफ फेलिंग सोल्युशन, इट इज प्रिपेअर्ड बाय युजिंग फेलिंग सोल्युशन ए अँड फेलिंग सोल्युशन बी. आणि ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे असतात. आणि यांनी सांगितले काय, डू यू नो मध्ये त्यांनी दिले फेलिंग सोल्युशन म्हणजे काय असतं. आपण ऑलरेडी डू यू नो यांनी म्हटलं असतं किंवा नसतं तरी सुद्धा आपण ते घेत असतो, आणि याच्या आधी घेतलेलं आहे, तिथून पुढे ते आपण घेत राहणार आहे. कन्सेप्च्युअलीच आपण त्या ठिकाणी शिकवत असतो, त्यामुळे याचाही फार आपल्याला मोठा फायदा होतोय, अशातला भाग बाळगणं नाही. क्लिअर? म्हणजे अल्डिहाइड केटोन ऍसिड जो चॅप्टर आहे तो आम्ही जसा देतोय त्याच पद्धतीने करायचं. पुस्तकाचा विचार तुम्ही करू नका. माझ्या सेक्शनसाठी आणि खांडेकर सरांच्या सेक्शनसाठी आमच्या वयाच वापरा, पुस्तक तुम्ही वापरू नका. तुम्हाला व्यवस्थितपणे चांगल्या मार्कपर्यंत घेऊन जाण्याची जबाबदारी आमची असणार. क्लिअर आहे पॉइंट? ओके, टर्न टुवर्ड्स द नेक्स्ट. त्याचबरोबर या चॅप्टरमध्ये एक आपल्याला टेस्ट आहे, हॅलोफॉर्म टेस्ट, जे आपल्याला कुठं बघायची आहे. हॅलोफॉर्मची टेस्ट आहे ती
की याच ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे पहा, जर याचा पेज नंबर जर आपण बघितला 272 वरती ही टेस्ट तुम्हाला दिसून येईल की आयोडोफॉर्म टेस्ट हायड्रोफॉर्म रिएक्शन दाखवलेले आहे. ती रिएक्शन या ठिकाणी काढलेली नाही. आता काढलंय काय पहा, आता काढलंय काय पहा, त्या ठिकाणी दिलंय पहा रिमेंबर दॅट. आता रिमेंबर दॅट मध्ये काय काय पॉइंट दिलेत पहा. इफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट इन अ गिवन अल्डिहाइड और केटोन और मिथाइल केटोन, इट इज नॉट अटॅक्ड बाय हायपोहलाइट. एक दुसरा पॉइंट काय दिला आहे, नॉन मिथाइल केटोन डू नॉट गिव्ह पॉझिटिव्ह आयोडोफॉर्म टेस्ट. थर्ड काय दिले, सेकंडरी अल्कोहल हॅव्हिंग CH3CH OH group give positive iodoform test because the reagent first oxidize it to CH3C double bond O group which subsequently form iodoform. म्हणजे काही अल्कोहोल की ज्यांचं ऑक्सिडेशन केल्यानंतर आपण काय करतो, मिथाइल केटोन ग्रुप मिळवतो. हे ऑलरेडी आपण सगळे रिमेंबर दॅट मध्ये आपण घेऊन घेतलेले आहे. तिने फक्त काय सांगितले ते तुम्ही लक्षात ठेवू नका, तो पार्ट काढला बाळांनो. आणि मग मला सांगा, जर तुम्हाला आयोडोफॉर्म टेस्ट दिली आणि त्याच्याबरोबर एक कंपाऊंड असं दिलं की ज्यामध्ये मिथाइल केटोन आहे आणि त्याच्यामध्ये डबल बॉन्ड पण आहे, आणि जर तुम्ही हे लक्षात ठेवलं नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन पर्यंत जाता येणार नाही. त्यामुळे जे ह्यांनी दिलेलं आहे ते CBSE नुसार राहणार नाही. त्यामुळे अल्डिहाइड केटोन ऍसिड चॅप्टर आम्ही जसा घेतोय त्या पद्धतीने व्यवस्थितपणे तयार करायचा आहे. नाउ turn towards the next topic. The next topic is amine. Next topic is amine. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी फार गंमत आहे बघा. ओके, अमाइन मध्ये जे काही CBSE ने पार्ट जो रिड्यूस केलाय, तो रिड्यूस केलेला पार्ट कोणता आहे पहा, की ऑल डायझोटायझेशन रिएक्शन. म्हणजे आठवते का पहा, एक आपण रिएक्शन लिहून घेतली होती सॅनमे रिएक्शन बरोबर, आणि त्याला एक सर्कल तयार केला होता पहा. म्हणजे आयोडोबेन्झीन तयार होणार, क्लोरोबेन्झीन तयार होणार, सॅनमे रिएक्शन, गॅटरमन रिएक्शन, बाल-सिमन रिएक्शन, वेगवेगळ्या रिएक्शन घेतल्या होत्या. बाल-सिमन मध्ये त्याबरोबर नायट्रोबेन्झीन तयार करण्याची रिएक्शन, बेन्झीन तयार करण्याची रिएक्शन, फिनॉल तयार करण्याची रिएक्शन, या सगळ्या रिएक्शन ज्या एकत्रित घेतल्या होत्या त्या टोटल रिएक्शन. आणि मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड आठवतंय का, मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड हा जो पार्ट होता, म्हणजे ज्यामध्ये रिटेन्शन होतं, डायझो ग्रुप आयाचा राहतो, त्या ज्या रिएक्शन होत्या त्या रिएक्शन आपण काय केलेल्या होत्या, पूर्णपणे CBSE मधून काढून टाकल्या. ओके, CBSE चुकत नाही अशातला भाग आहे का नाही. CBSE मध्ये मला सांगा, ती रिएक्शन काढली म्हणजे सॅनिमर रिएक्शन गेली तिथून, पण ती सॅनिमर रिएक्शन त्यांनी कुठे ठेवले, हॅलोजन मध्ये ऍज इट इज ठेवले. यांनी काय केलं, हॅलोजन मधली सॅनिमर रिएक्शन काढून टाकल्या बोर्डाने, बरोबर. आणि या टॉपिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पुढं जसं जसं तुम्ही पुढे जाल तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी ती रिएक्शन पण बघायला मिळेल. अमाइन मध्ये जी रिएक्शन आहे सॅनिमर रिएक्शन की जी याच्यामध्ये आहे ती ऍज इट इज तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल. म्हणजे जी रिएक्शन सॅनिमर हॅलोजन मध्ये बोर्डाने काढली ती रिएक्शन अमाइन मध्ये ऍज इट इज आहे. तर तुम्ही हॅलोजन मध्ये केली काय आणि अमाइन मध्ये केली काय, ती रिएक्शन तुम्हाला करावीच लागणार आहे. वास्तविक पाहता सॅनिमर रिएक्शन ही CBSE मध्ये पण आहे. CBSE ने काय केलं, ऑल डायझोटायझेशन रिएक्शन काय केले, काढून टाकले. ओके, पण तुम्हाला त्या ठिकाणी सॅनिमर रिएक्शन करावी लागेल. आता त्याच्याबरोबरच्या बाकीच्या ज्या रिएक्शन आहेत त्या फक्त कशाला करायच्या, तर याच्या बरोबर करायच्या. CET साठी फक्त त्या रिएक्शन करायच्या. मग त्या ठिकाणी कुठली रिएक्शन करायची नाही पहा, बाल-सिमन रिएक्शन, बाल-सिमन रिएक्शन आठवतंय का, बाल-सिमन रिएक्शन तुम्हाला करायची नाही, इथं पण करायची नाही आणि इथं पण करायची नाही, दोन्ही मध्ये बाल-सिमन रिएक्शन काढून टाकायचे. त्याचबरोबर नायट्रोबेन्झीन जे तयार होते ते दोन्ही पासून तुम्हाला काय केलं पाहिजे, काढून टाकणं अतिशय गरजेचं आहे. क्लिअर, एनी डाऊट. त्याचबरोबर मिथाइल रेड आणि मिथाइल ऑरेंज म्हणजे प्रिपरेशन ऑफ डाय जे आहे, प्रिपरेशन ऑफ डाय जे आहे ते दोन्ही पासून काढायचे. प्रिपरेशन ऑफ डाय दोन्ही करून काढायचे, त्याचा अभ्यास तुम्ही करू नका. म्हणजे मिथाइल ऑरेंज आणि मिथाइल रेड जो आहे त्याचा मात्र अभ्यास तुम्ही त्या ठिकाणी अजिबात करू नका, कारण ते तुम्हाला CBSE ला पण विचारलं जाणार नाही आणि ते तुम्हाला याच्यामध्ये पण विचारलं जाणार नाही. आता CBSE मध्ये अमाइन मधला काढलेला पार्ट फक्त एवढाच आहे. आता यांनी काय केलंय पहा, पुढे जाऊन याच्यामध्ये जो पुढचा पॉइंट त्यांनी काढलेला आहे, वास्तविक पाहता ते पार्ट पाहिजे होते, लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन. ओके, आणि या ठिकाणी ऑरेंज रेड डायस ते ठीक आहे, ते आपण लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन जे आहे त्या ठेवणं अतिशय गरजेचं होतं. रिएक्शन विथ क्लोरोबोरिक ऍसिड म्हणजे कोणती रिएक्शन काढली, बाल-सिमन रिएक्शन त्यांनी त्या ठिकाणी काढलेली आहे पहा. पण 293 वरती आपण ज्या रिएक्शन घेतल्या होत्या पहा, 293 वरती सरळ सरळ आहे सॅनिमर रिएक्शन, गॅटरमन रिएक्शन, माइल्ड रिएक्शन, फिनॉल फॉर्मेशन रिएक्शन, या सर्व रिएक्शन आहेत. पण कुठल्या रिएक्शन काढल्या तर अझोगोप्रीन रिएक्शन ज्या आहेत त्या मात्र पूर्णपणे त्यांनी काढून टाकलेल्या आहेत. तुम्ही त्या
ज्या काय आजोबाकडे रिॲक्शन आहे त्याचा अभ्यास मात्र तुम्ही त्या ठिकाणी करू नका. पुढे पुढचा जो पार्ट त्याने काढलेला आहे की एक पार्ट पुढे अमाईनमध्ये असा आहे की आपल्याला जर पॅरा प्रोडक्ट तयार करायचा असेल तर पहिल्यांदा आपल्याला प्रोटेक्शन आणि डिप्रोटेक्शन करावं लागतं. तो पार्ट पण त्या ठिकाणी काय केलाय पहा त्याने काढून टाकलाय. पण तो पार्ट काढून टाकला असताना ॲनलिड पासून आपण ते कसं तयार करतो याचं एक्सप्रेशन मात्र त्यांनी दिलेलं नाही. त्यामुळे तो पार्ट परत आपल्याला ॲज इट इज ठेवायचा आहे. म्हणजे अमाइड मधला फक्त कोणता पार्ट तुम्ही करायचा नाही, बाल-सिमोन रिॲक्शन, फॉर्मेशन ऑफ नायट्रोबेन्झीन हे करायचं नाही आणि डाय हे दोन्ही सगळ्यांसाठी करायचं नाही. बोर्डला पण करायचं नाही आणि जेई नीटला पण करायचं नाही. याच्यामधला त्या बाकीच्या रिॲक्शन्स आहेत. आपण जो चार्ट तयार केला, ओके, चार्ट मध्ये कुठल्या रिॲक्शन सांगतोय मी की ज्यामध्ये काय तयार होतंय पहा फ्लोरोबेन्झीन तयार होतंय आणि ज्यामध्ये काय तयार होतंय नायट्रोबेन्झीन तयार होतंय. या दोन्ही रिॲक्शन दोन्हीसाठी तुम्हाला काय करायचे कॅन्सल करायचे आहेत. आणि डाय मध्ये आठवतंय का पहा तुम्हाला आपण फिनॉल वगैरे घेतला होता, आपण घेतला होता मिथाइल ग्रेड, मिथाइल ऑरेंज, तुम्हाला मी होमवर्क दिला होता. तो जो पार्ट आहे तो पूर्णपणे दोन्ही ठिकाणी काय करायचा आहे कॅन्सल करायचा आहे. क्लिअर? एनी डाऊट? ओके, जाऊया पुढे. ठीक आहे, ओके, नेक्स्ट. ओके, आता पुढे जाऊन आपण थोडासा विचार केला कशाचा तर बायोमॉलिक्यूलचा. याच्यामध्ये पण फार म्हणजे तफावत आहे. जशी तफावत आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये बघितली त्याच पद्धतीचा प्रॉब्लेम आपल्याला बायोमॉलिक्यूल मध्ये पण बघायला मिळतो. त्याचं रिझन काय पहा. पहिल्यांदा बायोमॉलिक्यूल मध्ये काय काय काढून टाकलं बोर्डनं ते आपण बघू आणि सीबीएसईने काय काय काढून टाकलं ते आपण बघू. मी पहिल्यांदा सीबीएसईने काय काय काढून टाकलं ते पाहतोय पहा. तर तिने काय काढलं डायसॅकराइड सगळे काढले, पॉलिसॅकराइड सगळे काढून टाकले. ओके, आफ्टर दॅट याने काय काढलं पहा विटॅमिन्स पूर्ण काढला, एन्झाइम पूर्ण काढला, त्याचबरोबर हार्मोन पूर्ण काढून टाकलेला आहे. ओके, एवढा पार्ट या ठिकाणी कमी केलेला आहे सीबीएसई. ओके, आणि यांनी ठेवलंय काय पहा, ठेवलंय काय यांनी कार्बोहायड्रेटचा पार्ट ठेवलेला आहे. ओके, दुसरा पार्ट यांनी काय ठेवला आहे प्रोटीन. त्याचबरोबर यांनी काय ठेवलेलं आहे, जे ठेवलेलं आहे ते सांगतोय मी, न्यूक्लिक ऍसिड. काय ठेवलेलं आहे यांनी न्यूक्लिक ऍसिड. हा पार्ट त्या ठिकाणी काय आहे तर ठेवलेला आहे. आता पहा यांनी काय काय कमी केलं. ओके, यांनी काय काय कमी केलं पहा. पॉलिसॅकराइड कमी केले, म्हणजे पॉलिसॅकराइड याचा अर्थ कोण पहा स्टार्च. ओके, त्यामध्ये अमायलोज अँड अमायलोपेक्टिन हा जो पार्ट होता तो दोन्हीकडे गेला. ओके, इथं पण गेला आणि इथं पण गेला. सेल्युलोज हा पार्ट जो होता तो इथेही गेला आणि इथेही गेला. याचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा नाही, पॉलिसॅकराइडचा करायचा नाही. पण यामध्ये डायसॅकराइडचा जो पार्ट आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे. ओके, प्रोटीन मध्ये फक्त प्रायमरी स्ट्रक्चर, प्रोटीन मध्ये एक क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये फक्त प्रायमरी स्ट्रक्चर ठेवलंय. सेकंडरी, टर्शरी अँड क्वाटर्नरी हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी काय केले काढून टाकले. आणि या ठिकाणी यांनी काय केले सीबीएसईनं प्रोटीन ठेवले आणि यामध्ये प्रोटीन वरती ठरल्यासारखा जो क्वेश्चन असतो तो बघा सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी असतो. तुम्ही जर अभ्यास केला त्याचा, जर तुम्ही ब्ल्यूप्रिंट बघितली, तुम्ही जर पाठीमागच्या एक्झाम पेपरचा अभ्यास केला तर जो प्रोटीन वरती जो क्वेश्चन आहे तो याच्यावरती असतो, सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी वरती क्वेश्चन असतो. आणि तोच पार्ट आपल्या बोर्डाने काय केलेला आहे काढून टाकलेला आहे. इथं विटॅमिन काढून टाकलंय, यांनी विटॅमिन ठेवलाय बघा, लक्षात घ्या, यांनी विटॅमिन ठेवलेला आहे, बोर्डला. ओके, एन्झाइम बोर्डला आहे, हार्मोन्स बोर्डला आहे आणि न्यूक्लिक ऍसिड बोर्डनं काढलेलं आहे. आता पण न्यूक्लिक ऍसिड जर बोर्डनं काढलं असेल तर या ठिकाणी न्यूक्लिक ऍसिड सीबीएसईनं ठेवलेलं आहे आणि न्यूक्लिक ऍसिड या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. म्हणजे
तुम्हाला बोर्डसाठी काय करायचं नाही, न्यूक्लिक ऍसिड करायचं नाही, तुम्हाला सेकंडरी टर्शियरी क्वाटर्नरी प्रोटीन करायचं नाही, तुम्हाला पॉलिसॅकराइड काय प्रश्न नाही, दोन्ही करायचं नाही. पण डायसॅकराइड इथे जो आहे तो म्हणजे सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज हे तीन आहे, यांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे, पण तो अभ्यास इथे करायचा नाही. व्हिटॅमिनचा अभ्यास इथे करायचा नाही, तर व्हिटॅमिनचा अभ्यास इथे करायचा आहे. ठीक आहे. एन्झाइम आणि हार्मोनसाठी काय प्रॉब्लेम नाही. हा याच्यावरती क्वेश्चन कधी विचारला गेलेला मी बघितलेला नाही. लक्षात आलं काय म्हणतोय? म्हणजे जर एन्झाइम आणि हार्मोनचा तुम्ही जर विचार सोडला तर प्रोटीन मध्ये प्रॉब्लेम आला पहा, कार्बोहायड्रेट मध्ये परत प्रॉब्लेम आला, डायसॅकराइड ठेवले, डायसॅकराइड काढले, व्हिटॅमिन पूर्ण पॉइंट काढला बघा, व्हिटॅमिन पॉइंट इथे ठेवलेला आहे, न्यूक्लिक ऍसिड इथे पॉइंट आहे आणि इथून न्यूक्लिक ऍसिड पूर्णपणे पॉइंट काढलेला आहे. न्यूक्लिक ऍसिड मध्ये तुम्हाला माहिती आहे प्युरिन्स, पिरिमिडिन्स, याच्यामध्ये जे काही न्यूक्लियोसाइड आहे, न्यूक्लियोटाइड आहे, फॉस्फेट ग्रुप आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि म्हणजे हा न्यूक्लिक ऍसिड इथून काढला आणि बाळांनो न्यूक्लिक ऍसिड इथं आहे. याचा अर्थ आपल्याला करायचा आहे काय पहा, तर सगळ्या एक्झामला आपल्याला सामोरं जायचं असेल, सीईटी सगळ्यांना द्यायची असेल तर सीईटी मध्ये जे नीट देणार आहेत त्यांनी काय करावं लागणार पहा, जे मुलं नीट देणार आहेत त्यांनी याचा अभ्यास करायचा नाही, याचा अभ्यास करायचा, याचा काय नीट करायचा नाही, इथे व्हिटॅमिनचा अभ्यास तुम्हाला करायचा नाही, एन्झाइमचा करायचा नाही, हार्मोनचा करायचा नाही, कार्बोहायड्रेटचा करायचा, प्रोटीनचा करायचा, न्यूक्लिक ऍसिडचा करायचा. नीट झाल्यानंतर जे सीईटीला अभ्यास करायचा त्याच्यामध्ये न्यूक्लिक ऍसिड सोडून द्यायचं. लक्षात घ्या, प्रोटीन मधला सेकंडरी टर्शियरी आणि क्वाटर्नरी हा पार्ट सोडून द्यायचा, कार्बोहायड्रेट मधला थोडा पॉइंट सोडून द्यायचा, म्हणजे डायसॅकराइडचा पॉइंट करायचा, व्हिटॅमिन सोडून द्यायचा. ओके, तर व्हिटॅमिन करायचं आहे, व्हिटॅमिन तुम्हाला इथं जो आहे तो इथं जे केला नव्हता तो इथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे, एन्झाइमचा अभ्यास केला नव्हता तो इथं करायचा आहे, हार्मोनचा अभ्यास केला नव्हता तो इथं करायचा आहे, न्यूक्लिक ऍसिडचा इथं अभ्यास केला होता तो न्यूक्लिक ऍसिडचा इथं अभ्यास करायचा नाही. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल की एक्झॅक्ट काय तुम्हाला करायचं आहे आणि काय करायचं नाही. लक्षात घ्या, जर आपल्या हातात धनुष्याने बाण असेल, मारायचं कुठं हे काळ नाही तर ते असण्याचा अर्थ राहत नाही. त्यामुळे तुम्हाला बोर्ड आणि सीईटी आणि जेईई नीट अशा वह्या त्या ठिकाणी तुम्हाला करायचे आहे. हा, जेईई नीट साठी जो पॉइंट एक्स्ट्रा आहे तो घेतोय, म्हणजे बोर्ड आणि जेईई नीट. जेईई नीटला जाताना बोर्डची वही वाचायची, कळते काय म्हणते, बोर्डची वही वाचायची आणि त्याच्याबरोबर काय करायचं तुम्हाला जेईई नीटचं पण थोडंसं करायचं आहे की जो एक्स्ट्रा पॉइंट आहे की जो याच्यामध्ये नाही आहे पण, म्हणजे फॉर एक्झाम्पल बायोमॉलिक्यूलचा विचार केला तर बायोमॉलिक्यूल पण तुम्हाला काय करायचं हे तर सगळं करायचं. लक्षात घ्या.